आतापर्यंत तू जे जे बोलली आहे चांगलं ते मला नाही आवडलं. पण हे मला वाटतं आवडेल बघ. ही मुलगी पाय धुवायला गेलेली आणि शॉवरने आंघोळ करून आली. तर ती बिचारी एवढी काम करते. बारीक पण आहे ना. हा बारीक बसा मग आता ऐक. स्पार्कलिंग वॉटर. मुद्दाम केलंस ना. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? नमस्ते, वेलकम और वेलकम बॅक टू दिस चॅनल. आय नो तुम्हाला असं वाटत असेल मी पुण्याचा ब्लॉग टाकला आणि मी माझ्या घरी कशी आहे. सो मी इंट्रो हे रेकॉर्ड करायला विसरली. सो आपण असा रिअल टाईममध्ये भेटतो आहे आणि मला माहिती आहे, आय एम सॉरी की मी हे खूप टायमानंतर टाकते आहे. बेसिकली हा 11 एप्रिलचा व्लॉग आहे आणि आज मे 3 आहे. नाही, आज मे 5 आहे. एनिवेज आज मे 5 आहे आणि आय नो की मी लेट टाकते, बट सॉरी तुम्हीच मला सांगितलं की तुम्हाला फूड चॅलेंज व्हिडिओ पहिला हवा आहे. मी असा पोल टाकला होता. सो आय होप की तुम्ही एन्जॉय कराल व्हिडिओ. आणि आता आपण पुन्हा जाऊया पुण्यामध्ये. आलो आहे कोपा मॉलमध्ये आणि डिरेक्टली आम्ही लंच करतो आहे. सो तुम्हाला दाखवते मी. फर्स्ट आहे मसाला पापड. चुकून रॉंग प्लेसवरती गेला आहे का मसाला पापड? हे तू बोललीस मला की घे बाबा थोडंसं घे, मला जाणार नाही. तुझ्या पोटाने ही बोलली मला की माझं पोट दुखते सकाळपासून. हां, ॲक्च्युली मदत करतो. चालतं, ती बिचारी एवढी काम करते. बारीक पण आहे ना. हां, बारीक. बसा मग आता ऐक. मी पालक चाट ऑर्डर केलं आहे. मी कधीच नाही खाल्लं आहे. मी खाल्ल्या नाही, मी नाही खाल्लं आहे. पालकचा पत्ता असतो त्याला फ्राय करतात आणि वरती कड आहे. हे आम्ही पण खाऊ शकतो. ओके, हे चांगलं आहे. बट याचं ॲम्बियन्स पण मस्त आहे ना. पंजाब ग्रिलचं एकदम कोझी प्लेस आहे. खूप मस्त आहे. आणि जर तुम्हाला IPL किंवा क्रिकेट आवडत असेल तर हे पण स्क्रीन करतं. मला सांगा की तुम्हाला स्पार्कलिंग वॉटर आवडतं का? मला वाटलं नॉर्मल वॉटर असेल. मी ट्राय केलं, बापरे खतरनाक आहे. खतरनाक तर अजिबात नाही आहे. खतरनाक अजिबात नाही. मला सोडा नाही आवडत. मला असं वाटतं असं म्हणजे लाईट वाटतं. मला खरं असं वाटतं की पाण्याला पण टेस्ट असते आणि पाण्याचा सुकून कोणच नाही घेऊ शकत. पाणी पाण्यासारखंच लागतं. डायजेस्ट लगेच होतं असं. हां, ज्यांना डायजेशनचा इश्यू असतो. सो मी बोलली की स्पार्कलिंग वॉटर. मुद्दाम केलंस ना. मी बोलले की स्पार्कलिंग वॉटर जे लोक पितात ज्यांना डायजेशनचा इश्यू असतो. तुला काय बोलायचं? बघ, पहिली गोष्ट डायजेशनचा इश्यू कोणाला आहे हे काल रात्रीपासून मला कळालेलं आहे. हा माझी मस्करी करणार. आय डोंट नो काय झालं. माझं पोट इतकं सकाळी दुखत होतं असं आणि सांगू वाटतं. का दुखत होतं? का दुखत होतं? तू काय काय गोष्टी खाते जे यश नाही खाऊ शकत आणि हा. मग तो डोळे टाकतो. अरे हां, तू चिकन बिर्याणी खाल्ली तेव्हा हा बोलतो मला राईस खायचं मला. सोडून दिलेलं आहे एका वेळेस. बापरे. यशला सगळं खायचं असतं बट चांगले खूप कंट्रोल करतात हे लोक. म्हणजे जेव्हा ह्यांचा स्टार्ट झालेला ना तेव्हा म्हणजे असं वाटत की यश खूप जाडा होता, हां, आता बारीक यश- झाला. म्हणजे मी असं लाईक हे नाही करत आहे फॅट Notice शेमिंग, केलं. बट चांगलं. आणि जेव्हा आपण चांगल्या शेपमध्ये असतो आणि फिट राहतो तेव्हा सगळे क्लोथ्स पण चांगले फिट होतात आणि मग आपण खूप कॉन्फिडंट वाटतो. पनीर सिगार रोल. ते इथे जायला सांगा. आतापर्यंत तू जे जे बोलली आहे चांगलं ते मला नाही आवडलं. पण हे मला वाटतं आवडेल बघ. मी दही कधीच खाल्लं नाही आहे. मला पूर्ण खा. थांब, थोडंसं अर्ध घात. नाही नाही पूर्ण एकत्र खा. तेवढं जाणारच नाही माझ्या ओके. मी घाबरली की ते नाही करू शकत. म्हणून तिने कमी करा. जाणार तर कधी नको नाही. खूप जास्त मस्त आहे. पापडी स्वादिष्ट. पापडी पालक चाट. हा आणि हा कोणता छान वाटतो? हा की हा असं विचारते. हा चांगला वाटेल. खूप जास्त शिमारी नाही वाटत. हा खूप जास्त श्रीमंत. मंडे. कशी वाटते माझी नवीन कार? हा खूप छान. खूप छान. देव करू तुला लवकरच ही कार मिळो आणि आम्हाला पण आपण दोघं या कार मधनं फिरो. काय आहे नाव सांग. डिफेंडर. गाईज माझी न्यू कार आहे. कैसा लगा मेरा मजाक? एप्रिल फूल. हा, एप्रिल अजून चालूच आहे. कुठे हो. बट एकदम असं वरती वरती वाटते. असं असं सगळी खाली. प्लॅटफॉर्म वर बसलोय मग. हा, पण- उद्यापासून तूच पण हे चालव. fall आहे प्रश्न, म्हणजे त्यांना सांगू शकतो.
ही बघ माझी कार बाहेरून कशी वाटते. मगाशी गेलो होतो कोपा मॉलमध्ये आणि मला असं नॉर्मल जसा आपला पलेडियम आहे तसाच आहे. एक्झिट नाही आपला जिओ मॉल. जिओ मॉल. जिओपेक्षा कमी जिओ खूप बेटर आहे. जिओ मी जिओला गेली नाहीये बट मला असं वाटलं चांगलं आहे. असं मी वाईट पण नाही वाईट म्हणणार नाहीये. बट गर्दी खूपच कमी मला आहे. वाटतं नवीन आहे भरपूर. हा नवीन आहे. जास्त शॉप्स नाही. जास्त Hardly shops. 10 असतील. आणि आम्ही फक्त खायला आलेलो म्हणजे इकडे खाल्लं आणि आता मी जाणार आहोत थोडं एअरबीएनबी मध्ये रेस्ट करू. आणि काय झालं माहिती आहे, जेव्हा मी जात होतो ना तेव्हा आम्ही व्हॅले पार्किंगला दिलेलं आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे की फॉर्म नव्हता या गाडीचा. तो कार्डने गाडी चालू करायची होती तर ते व्हॅले पार्किंग वाल्याला आलं नाही. आणि आता इतकी गाडी भट्टीसारखी झाली आहे बापरे. असं वाटतंय असं वाटतं पिझ्झा होणार आहे आमचं. फक्त शिजतोय आम्ही आज. खरंच खूप जास्त गरमी होते. बट तरी गाडी आता चालू झाली आणि खिडक्या थोड्याशा ओपन आहेत म्हणून बरं वाटतंय ना तर वेडच झालं. तुला काय वाटतं पुण्याची हीट जास्त आहे जास्त की आहे. केरलाची? केरलाची जास्त. नाही मला पुणे वाटतंय. केरलाची जास्त आहे पण आता मला पण फील केरलामध्ये झाडं एवढी आहेत की ते फील नाही होत. हा मी पण आता हेच बोलणार होते. केरलामध्ये एवढी झाडं आहेत ना की असं वाटतं ते कोकण सारखंच आहे. लेफ्ट राईट सगळीकडे झाडं आहेत आणि इकडे झाडं नाही आहेत. इथे खूप ट्रॅफिक आहे मला असं वाटतं. डेझर्ट घेतलाय MOD मधनं घरी गेल्यावरती मस्त खायला. खरं सांगायला गेलं तर आम्हाला असं वाटलेलं की 2 दिवस खूप होतील बट असं झालं कालचा दिवस निघून गेला. आजचा पण ऑलमोस्ट किती वाजले 3:10 झाले तर त्या झाले. ऑलमोस्ट अर्धा दिवस निघून गेला आणि आम्ही फक्त जेवलंय उठून आणि काय नाही केलंय. आणि यशचं मेन काहीतरी काम होतं सो ते करण्यासाठी आम्ही ऍक्च्युली या एरियामध्ये आलेलो. सो ते काम झालेलं आहे. ते मोठं काम होतं त्याचं. येस ते ऍक्च्युली त्यासाठी झाले. हा तर ते चांगलं झालं. संध्याकाळी आम्ही हे करणार आहे MG रोड किंवा असं थोडंसं शॉपिंगचं बघणार आहोत आणि बाकी बघूया काय होईल. ही मुलगी पाय धुवायला गेलेली आणि शॉवरने आंघोळ करून आली. नाही माझी चुकी नाहीये. मला सवय बघ जेव्हा पण असं ओपन करतो ना तेव्हा शॉवर नाहीये. ते ज्यांनी लास्ट आंघोळ अरे केलं मग तो जेट स्प्रेने पाय धुवायच्याच ना सगळी ओली झाली. मला असं वाटतं दिस इज साईन की मी डायसन घेतलं पाहिजे. हो चल चल. आम्ही असा आराम केला मस्तपैकी आणि चिल केलं आणि आता आम्ही जाणार आहोत MG रोड किंवा FC रोडला थोडंसं शॉपिंग करायला आणि थोडं पुणे मार्केट पण एक्सप्लोअर करू की काय असेल तेव्हा. आणि हे सकाळी घातलेलं मी सो विचार करते की आत्ता थोडंसं कुर्ती घालू थोडंसं चेंज करेन आणि मस्त रेडी होईल आणि मग तुम्हाला भेटते. अँड सो इकडे एक ना बर्गर किंग आहे. सो मे बी आम्ही तिकडे जाऊ. आय डोंट नो. हे लोक म्हणतात की त्याच्यामध्ये ना लाईक जो आपले नॉर्मल बर्गर किंगचं जॉईंट आहे ना त्यांनी आय गेस त्या जुन्यावाल्या ह्या पुण्यातल्या बर्गर किंगवरती केस टाकलेली असं काहीतरी आहे. आणि ते जे जुनेवाले बर्गर किंग आहे जिथे आम्ही विचार करतो जायला ते लोक जिंकले. सो आय डोंट नो खूप यम्मी बर्गर असू शकतो आणि आय डोंट नो की हे लोक डाएटवरती आहेत सो आम्ही तिकडे जाऊ पण की नाही. बट लेट्स सी. आज असं म्हणजे चिल डे होता. कोपा मॉल आहे ना तो खूप जास्त चांगला आहे. फक्त तिकडे असं काही म्हणजे नवीन मॉल आहे सो इतकं काही ॲक्टिव्हिटीज किंवा काही नाही आहे. आणि जे नॉर्मल विवियाना म्हणजे मी ठाण्यात राहते सो विवियाना मॉल किंवा कोरम मॉलमध्ये आहे तसंच आहे पण थोडासा लक्झुरियस मॉल आहे. मला असं वाटतं विवियाना टाईप्सच मला वाटलं टू बी ऑनेस्ट. बट इथे विवियानामध्ये किती गर्दी असते इथे गर्दी नव्हती तेवढाच डिफरन्स होता. आणि ते थोडंसं असं MK असं बर्किन स्टॉक पण ओपन होणार आहे सो ते थोडेसे वेगळे ब्रँड्स आहेत. अँड या बट फूड आम्ही जिथे गेलेलो ना ते होतं ना पंजाब ग्रिल आणि बापरे ते खूप मस्त होतं. सो मी नॉनव्हेजचं स्टार्टर घेतलेलं एक फक्त आणि दॅट वॉज माय लंच टू बी ऑनेस्ट. आणि थोडंफार हे त्यातलं मला एक गोष्ट आवडलेलं ती होती पापडी चाट. कोणती पापडी यश ती आपण कोणती पापडी चाट खाल्ली? पालक. हां पालक पापडी चाट. भाई साहब म्हणजे मला ना मी खरं सांगते की मला दही अजिबात आवडत नाही. लाईक मी कधी दहीला बघणार पण नाही. बट मी यांना बोलले की आपण पुन्हा एकदा ऑर्डर करूया. आमचं फुल जेवण झालेलं आणि आम्ही स्टील ते सेकंड टाईम पापडी चाट खाल्लं.
चुम्मा होती, खूप मस्त होती. जर तुम्ही कोपा मॉलला गेलात तर पंजाब ग्रिलला नक्की विजिट करा आणि तिकडचं ते पापडी चाट खा, एक नंबर होतं. आणि ठीक आहे, आता मी खूप बडबड केली, तुम्हाला मी खूप सांगितलं. आता मी थोडासा चेंज करून वगैरे येईल. फ्रेश झाली मी, फेसवरती स्किन प्रेप केला आणि मी हे स्किन प्रेप आणि मेकअप कसा केला होता जर ते जाणून घ्यायचं असेल तर नक्की माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा प्लीज. आणि ठीक आहे, चला मी आता थोडं पटापट चेंज करते, आम्हाला जायचं आहे. आता किती वाजले आहेत? 5:38, ऑलमोस्ट 10 मिनटात निघायचं. सो या, मी पटकन रेडी होते. सी रोडला आलो आणि वेस्ट साईडमध्ये शॉपिंग केली. बट खूप चांगले चांगले कलेक्शन आहे. मला असं वाटतं की जसं नॉर्मल बाहेर कुर्तीज वगैरे असतात ना, तसं सेम इकडे वेस्ट साईडमध्ये कलेक्शन होतं. खूप मस्त होतं आणि मी खूप सारी शॉपिंग केली आहे. मी नक्की त्याचा हॉल व्हिडिओ बनवणार आहे. एक्झिट इथून नाहीये का? सगळे खाली का चालले? आम्ही जाणार होतो बर्गर किंग खायला. यश सांगायचंय का नाही जात होता? नाही जात आहोत कारण नाहीच जायला पाहिजे. असं काही नाहीये, खूप मस्त मी त्यांना एक्सप्लेन केलेलं बर्गर किंग. पण कॅब आली का? हा, कॅब आली आहे का? मला किती मिस करतोय मी कधी कधी याच्यातनं ब्लॉग करणं. टाइमपास असतो याच्यात पण ब्लॉग करायला, कारण हे खूप कन्व्हिनियंट पडतं ना. असं पकडलं आणि निघालो, काय फरक पडतो? पुणे ट्रिप संपली आहे. हा ना यार, मला अजून Actually 1-2 आम्ही दिवस 2-3 पाहिजे. दिवसांसाठी येणार होतो, पण उद्या पण काहीतरी आहे. हो, म्हणून पण सगळं एक्साइटेड आहे. पुढचे सगळे दिवस पण खूप चांगले जाणार आहेत. आता मी पण ह्यांच्यामुळे नौका हे खाणार हे मी आहे. बघतो. आता मी पण ह्यांच्यामुळे नो कार्ब मील खाणार आहे. आणि लगेच असं म्हटलं की जसं काल आम्ही आलो, आज इतका डे फटाफट गेला. उद्या जाणार आहोत. बेसिकली ज्या शूट्स आहेत इथे आलो आहोत ते उद्या आहे. आणि तुला वाटतं का यश आपण सकाळी जाऊ 6 वाजता? मला वाटतंय मला नाही वाटत आहे. मला वाटतं 8 वाजतील. 8, पण आपण 6 ठरवू म्हणजे आम्ही 8ला उठू. हां, मला असं वाटतं की पटापट केलं तर होईल. पण असं सगळ्या टाईमला होतं जेव्हा पण आम्ही निघतो ना कोणत्या पण प्लेसवरनं, थोडंसं असं वाटतं की अजून टाईम राहायला पाहिजे. बट मजा आली. मजा तो बहुत ज्यादा आया गाइस, बहुत ज्यादा. कारण की आणि हा मॉल भारी आहे भाई. हा फिनिक्स जो आहे ना वाकडचा, एक नंबर मॉल आहे, मला आवडला. फिनिक्स मिलेनियल मॉल. कोपाचा कसा आहे ना, कोपा का सीन काय आहे, कोपा जरा शांत मॉल आहे आणि हा कसा हा वाईब वाला मॉल. खूप मस्त मॉल आहे आणि मजा केली. आज मी हा कुर्ती घातलाय जो पण शिवानीनेच मला दिलाय. जो मी दिलाय, मी शिवानी कसली देते. हा, ह्या माणसाने शिवानी मला काही गिफ्ट दिलं का? घेतलाय विचार त्याला. हा, कुठून घेतलाय? चालू कर. आतमध्ये कॅमेरा युज नाही करू शकत, हे आम्हाला बाहेर गेटच्या बाहेर पाय टाकल्यावर कळालेलं आहे. बाय द वे, तू सांग हा कुर्ता कुठून, कोणत्या ब्रँडचा आहे? अनुक. जर हा ब्रँड, अनुक, मी तुला पार्टी देणार. मी बोललो अनुक. नाही, अनुक तुला काय माहिती? मला माहिती आहे कुठल्या ब्रँडचा हा आहे. हा, अनुक. निशोरामा ब्रँडचा. हा, मुली पण निशोरामाचाच. हा, निशोरामाचाच आहे भाई, निशोरामाच आहे. काय पण यश, निशोरामा अनुकवरनं घेतलाय. यश द प्रँकस्टर, त्याला काही माहिती नाहीये. ह्या मुलाने मला काही गिफ्ट नाही दिले. मी अजून मला गिफ्टचं हे वाट करते, बघतेस? वाट बघते. वाटच बघ. नाही गाईज, हा मला काय बोलला माहिती आज सकाळी की नेक्स्ट बर्थडे पर्यंत मला डिफेंडर देईल. म्हणजे 2 घेईल, एक तुझ्यासाठी एक माझ्यासाठी. अरे देव करू 10 घेण्याची. होईल. तर मी विचार केला ठीक आहे, आता कुर्ती बिर्ती काय मागू ह्याच्याकडनं. यश, हे आईस्क्रीम आम्ही दुपारी आणलेलं एकदम मनापासून. यश बोलेला मी रात्री खाईन, आणि हे बघा. मला माहिती होतं ते फ्रीजचा टेम्परेचर एवढा लो नाहीये जेवढं की हे फ्रीझर. मेन मध्ये तुम्ही फ्रीझर मध्ये ठेवायला पाहिजे. फ्रीझरमध्येच ठेवलेलं. खा यश. आणि यश बोलला की ठीक आहे चालेल, मी ज्यूस टाईप खातो. मी पण तेच केलं. खाल्ला आईस्क्रीम? हा, मी तिकडेच खाल्लं. मी लाईक त्या बेसिंगच्या इथे पहिलं ते वरचं कवर खाल्लं, मग ते ज्यूस सारखं चॉकोबारचं व्हॅनिला खाल्लं. आता ऑलमोस्ट डे संपलाय गाईज. 2:24 झाल्यात. डे संपला नाहीये, नाईट पण संपत आली आहे. दुसरा दिवस चालू झाला आणि आम्ही अजून झोपलो नाहीयेत. आणि उद्या सकाळी जाऊन 6ला उठायचं आहे. तुला वाटतं? हो, 6ला उठायचं आणि तू मस्तपैकी व्हाईट बेडच्या इथे पिंक आईस्क्रीम काढतो. यश डेंजर. दर के आगे जीत है, दादर के आगे सीट आहे. हे तुला कसं समजलं? तू तर कधी ट्रेनने गेला नाही ना. पण मित्र तर आहेत ना. माझा फक्त फेस एक्सपिरियन्स मला पण खूप आवडलं. एकदम स्लो लाईफ आहे. फिरलोच नाहीये. हा, बट जेवढं फिरलो ते आवडलं मला. वेगळं असं वाटत नाही एवढं मुंबईपेक्षा.
लोकांमध्ये. नाही, मला असं वाटतं इथे थोडं स्लो लाईफ आहे. मुंबईमध्ये असं फटाफट फटाफट धावपळ. धावपळ. आणि इकडचे रोड्स ॲक्च्युली चांगले. सो पहिलं कसं 2 रोड्स असेल तर एक असतं यायचं आणि एक असं जायचं. तर हे लोक ट्रॅफिक कंट्रोल करायला 2 म्हणजे थोडं कन्फ्युजिंग रोड्स आहेत. हो. पण चांगलं होतं, एक्सपिरियन्स खूप छान होता. आता डायरेक्ट घरी गेल्यावरती मी तुम्हाला भेटेन गाईज. आता खूप लेट झालाय टू व्लॉग. आणि मेन म्हणजे आम्ही गेलेलो ह्यांच्या फिटनेस टॉक विथ प्रणीतच्या घरी, जिथे मी व्लॉग नाही केला. ऑकवर्ड झाले मी थोडंसं, बिकॉज ते म्हणजे सगळेच एकदम एक्स्ट्रीम एक्स्ट्रोवर्ट क्रिएटर्स आजूबाजूला असले, तर तुमच्या समोर असं थोडंसं आता मी स्वतः किती नर्वस होते तिकडे. वाटलं नाही. बट टू लाईक मला माझी बॉडी लँग्वेज कळत होती ना. मी नव्हतो नर्वस. मला खूप फ्रेंडली लोक वाटले ते. कारण की अमेझिंग वाटलं. आणि माझा एक्स्ट्रोवर्ट Amazing. नेचर आहे. अमेझिंग माझा आता हा मी पेटेंटेड शब्द करून घेतला. सगळीकडे काही आईस्क्रीम कसं लागलं अमेझिंग, Amazing. काही झालं मी त्यामधला माणूस आहे अमेझिंग. तर माझं सगळ्यात भारी पण अमेझिंगच असतं, चांगलं पण अमेझिंगच असतं. मला अमेझिंगच वाटतं. त्यांना माहितीची गरजच नाहीये. Yes. डीजे आणि ह्याच्या. मी आता रपकन जातो टॉयलेटला. सो मी काय बोलत होती माहितीये की तुम्ही सगळे एक्स्ट्रीमिस्ट एक्स्ट्रोवर्ट आहात. त्यात मला असं वाटलं की मी एक्स्ट्रीम इंट्रोवर्ट आहे. आता तो नेचर तुला असं बाहेर काढायला लागला हा, की मी कुठे गेली की मी बोलून बघते ना, काय फरक पडतो. तो जसा तो माझं पाय चेपायचं. नील तसं बोलत होता की म्हणजे समोरच्याला काहीच ऑकवर्ड वाटणार जर आपण आपल्याला रेकॉर्ड करतो. तूच नॉर्मलाइज नाही करत आहे तर समोरचा का करेल. हा, बट नॉलेज आवडलं मला सगळं. हेच असतं रे, वाईज लोकांसोबत फिरलीस ना तर हेच नॉलेज मिळत राहणार. जा चल. सदैव. आता वाईज माणूस अजून विजडम घ्यायला चाललाय, तोपर्यंत थांब. अजून आल्यानंतर विजडम देतो तुला. बाय द वे मी बघितलं नाहीये माझ्या वेस्ट साईडचे ड्रेसेस. हे घालून दाखवतो. हा, चला गाईज, बस झाला आता आम्ही जाते. फिटनेस टॉक विथ प्रणीत आणि नील सोबत बोलून खूप छान वाटलं टू बी ऑनेस्ट. आणि म्हणजे मी जास्त बोलत होते बिकॉज मी त्यांना इतकं ओळखत नाही. आणि खूप बरं वाटलं कारण की फिटनेस टॉक विथ प्रणीत त्यांची वाईफ पण खूप चांगली होती, स्वीट होती. सगळ्यांना असं वेलकम जेस्चर केलं, म्हणजे मला पण चांगलं जेस्चर केलं आणि खूप बरं वाटलं. पण जर कोणाचं ओळखीचं असं तो ब्लॉग करायला चांगलं वाटतं, बट असं न्यू पीपल असेल किंवा कोण असं नवीन असेल तर थोडंसं ऑकवर्ड वाटतं. तो सांगत होता मस्त डीजे बद्दल आणि युजली कॅमेरा. सो त्याचा असा मोठा कॅमेरा सेटअप आहे आणि तो कसा करतो. भारी वाटलं, खूप भारी वाटलं. आणि ना म्हणजे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये कोण पण कॉन्टेंट क्रिएट करते, सगळे कॉन्टेंट क्रिएट करतात. सो असं बरं वाटतं की त्या इंडस्ट्रीमध्ये लोक इतकी पॉझिटिव्ह आहेत. खूप बरं वाटलं. आणि हाच होता ब्लॉगचा एंड काही. सो आम्ही आज काय काय केलं मी तुम्हाला सांगते. सो तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल जर तुम्ही एंडपर्यंत आला. पण मी असे छोटे छोटे क्लिप्स नाही घेतले. सो आम्ही FC रोडला गेलो. तेव्हा FC रोडला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा म्हणजे सगळे शिवानी आणि यश आणि मला पण खूप लोक बोलले की मी तुमचे ब्लॉग्स बघते, खूप बरं वाटलं. आणि जर तुम्ही आत्ता पण बघत असाल तर थँक्यू सो मच. मग आम्ही गेलो पलेडियम फिनिक्स मॉल असं काहीतरी तो मॉल होता, मला आता त्याचं नाव आठवत नाही, बट खूप छान होता तो मॉल. तिकडे काहीतरी शिवानीचं काम होतं. मग नंतर आम्ही फिटनेस टॉक्स विथ प्रणीतच्या घरी गेलो. खूप भारी वाटलं. आणि तो जेव्हा सांगत होता तेव्हा असं वाटलं की फिटनेस फक्त फिटनेस म्हणजे फिटनेसच्या मागे मेंटल हेल्थ आणि ते सगळं पण क्युअर होतं. सो आय डोंट नो, म्हणजे मी इतकी इन्फ्लुएन्स झाली ना त्यांच्या त्या सगळ्या ह्याच्याने की मी असा विचार करते आहे की मी पण ते जॉईन केलं पाहिजे का. आय डोंट नो, मी विचार करते बट आय फील सो मी केलं पाहिजे. कारण की म्हणजे मी नोव्हेंबरपर्यंत मस्तपैकी जिमला जात होती, मेंटल हेल्थ चांगली होती, फिट होत होती. आणि मध्येच माझं जिम बंद पडलं, त्याच्यामुळे मग सगळंच सुरळीत बंद झालं. बट आय डोंट नो की कसं काय होईल. बट या, दिस वॉज द एंड ऑफ टुडेज ब्लॉग. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला ब्लॉग खूप आवडला असेल तर कोणता हार्ट देऊ, फक्त सांगा. वी लव्ह पुणे किंवा असं येल्लो हार्ट टाका. आज मी व्हाईट हार्ट नाही टाकत बिकॉज मी बाय द वे तुम्हाला माहिती आहे की मी असं हार्ट्स कसं तुम्हाला सांगते, जेव्हा पण मी कोणत्या गोष्टी घालते त्याच्यानंतर मी त्याचा हार्ट डिसाईड करते. आणि या माझी कझिन मला हे बोलले की तुला कळत नाही कोणता हार्ट, मग तू जे घालतेस ते बोलते. आणि मला तिने कोणीतरी डिकोड केलं ते बघून खूप बरं वाटलं. एनिवे, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या
बेसिकली मी इथे एंड का करते बिकॉज उद्या आम्ही सकाळी उठणार आहे 6 वाजता आणि त्याच्यानंतर डिरेक्टली घरी जाणार आहे. तर मला खूप लोकांचा मेसेजेस येत होते तू कुठे स्टेसाठी करते ते सगळं. बट खरं सांगायला गेलं तर आम्ही इतके फटाफट जागा चेंज करत होतो सगळे कामाच्या रिलेटेड. तर म्हणजे मी सांगितलं एका पर्सनला की मी FC रोडमध्ये जाते, बट FC रोडमध्ये गेला आणि मग लगेच आम्ही दुसऱ्या मॉलमध्ये गेलो. तर मला असं वाटतं की मी जर कोणाला सांगितलं आणि त्यांनी त्यांचा टाईम देऊन इकडे आलं तर मग असं मला नको वाईट वाटायला की त्या, कारण की टू बी ऑनेस्ट इकडे ट्रॅफिक भरपूर होतं. तर एक ठिकाणी दुसरी जागा जायला 40 मिनिट्स लागतात. सो या आय एम सॉरी जर मी तुमचा मेसेज बघितला नसेल या फिर म्हणजे मी तुमच्या मेसेजला रिप्लाय दिला नसेल. मी हमेशा ट्राय करते की मी इंस्टाग्रामचे सगळे मेसेजेस बघू आणि मी सगळ्यांना रिप्लाय करते. सो या आय होप तुम्ही सॅड नसाल. प्लीज प्लीज प्लीज. आणि नक्की जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला, मी कितवांदा बोलते यार, लाईक शेअर सबस्क्राईब करा. मला असं वाटतं आता तुम्ही लाईक केलंच असेल आणि नसेल केलं तर करा प्लीज. आणि हाईप करायला विसरू नका. आणि पुण्याचे ब्लॉग्स कसे वाटले ते नक्की सांगा. सो या बाय बाय.